आणि आता एक मोठी बातमी समोर येते। संयुक्त राष्ट्र संघटनेने पाकला खडेबोल सुनावलेले आहेत। लष्कर तोयबावरून पाकची खरडपट्टी काढण्यात आली आहे। लष्कर तोयबाची भूमिका तपासण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तर पाकिस्तानचे खोटे आरोप संयुक्त राष्ट्राने फेटाळून लावलेले आहेत। या क्षणाची अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय। संयुक्त राष्ट्र संघटनेने पाकला खडेबोल सुनावलेत। लष्कर तोयबावरून पाकची खरडपट्टी संयुक्त राष्ट्र संघटनेने केलेली आहे। लष्कर तोयबाची भूमिका तपासण्याचे देखील निर्देश संयुक्त राष्ट्र संघटनेने दिलेले आहेत आणि पाकिस्तानचे खोटे आरोप संयुक्त राष्ट्राने फेटाळून लावले असल्याचं कळतंय। अतिशय मोठी आंतरराष्ट्रीय घडामोड आपण पाहतोय। संयुक्त राष्ट्र संघटनेने पाकिस्तानला खडेबोल सुनावलेले आहेत। लष्कर तोयबावरून पाकिस्तानची खरडपट्टी काढण्यात आली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, काय अपडेट मिळाली का? महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीने माहिती मिळते साधारणतः यामध्ये जर ज्या पद्धतीने माहिती मिळते एकतर खरडपट्टी काढलेली आहे। ज्या पद्धतीने एकीकडे काल जी यूएनची बैठक झाली ती या यूएनच्या बैठकीमध्ये अतिशय महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर साधारणतः पाकिस्तानला यूएन सुरक्षा परिषदेने खडेबोल सुनावलेले आहे आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की या पहलगामच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानमधील लष्कर तोयबाचा समावेश तर नाही ना, असा थेट सवाल त्यांनी केला आहे। आणि त्यांनी फ्लॅग ऑपरेशनच्या संदर्भात देखील विचारलंय। भारत आणि सध्या पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण संबंध निर्माण झालेले आहे, त्यावरती तोडगा काढण्याची जबाबदारी या दोनच राष्ट्राची आहे। आणि सोबतच हे महत्वाचं आहे अतिशय की लष्कर तोयबाची भूमिका या संपूर्ण पहलगामच्या हल्ल्यात असल्याचं यूएनला वाटतं। त्यामध्ये पाकिस्तानची सोबत होती का, तर थेट सवाल यूएन सुरक्षा परिषदेने केलेला आहे। काल रात्री म्हणजे साधारणतः मंगळवारच्या दरम्यान, आज आपल्या देशात जरी मंगळवार असला पण काल तिथे रात्री उशिरा ही बैठक झाली, रात्री 1 वाजता, त्यावेळेस या संदर्भातला सवाल करण्यात आलेला आहे। बरं प्रशांत, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आपण पाहतोय संयुक्त राष्ट्र संघटनेने पाकिस्तानला खडेबोल सुनावलेले आहेत। लष्कर तोयबावरून पाकिस्तानची खरडपट्टी करण्यात आलेली आहे। लष्कर तोयबाचा तर यामध्ये समावेश नव्हताना, या हल्ल्यामध्ये मागे लष्कर तोयबा तर नव्हताना असे सवाल करण्यात आलेले आहेत। लष्कर तोयबाची भूमिका तपासण्याचे आता निर्देश देण्यात आलेले आहेत आणि पाकिस्तानचे खोटे आरोप संयुक्त राष्ट्राने फेटाळून लावलेले आहेत। अतिशय मोठी घडामोड। उद्या होणाऱ्या मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत बैठक पार पडली। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक घेण्यात आली। हल्ल्यादरम्यान नागरिकांना स्वतःचं संरक्षण कसं करावं याचं प्रशिक्षण देण्यासाठी गृह मंत्रालय अधिकाऱ्यांना माहिती पुरवते। काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये आज दल लेकच्या मुख्य मार्गावर मॉकड्रिल करण्यात येणार आहे। पोलीस आणि एसडीआरएफ कडून ही मॉकड्रिल करण्यात येईल। कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा कशा प्रकारे सामना करायचा हे यामधून दाखवलं जाणार आहे। पाकिस्तानच्या पापाचा घडा आता भरलेला आहे। पाकिस्तानवर कोणत्याही क्षणी मोठ्या लष्करी कारवाई होण्याची शक्यता आहे। त्यासाठी आता भारताने कंबर कसली आहे। त्याची सुरुवात 7 मे रोजी होणार असून देशात सिव्हिल डिफेन्स मॉकड्रिल होणार आहे। युद्धाच्या मॉकड्रिलसाठी नागपूर सज्ज झालंय। संपूर्ण नागपूर शहरात एकाच वेळी अनाउन्समेंटसाठी यंत्रणा सज्ज झाल्यात। नागपूर पालिकेच्या स्मार्ट सिटी कमांड कंट्रोल रूममधून एकाच वेळी अनाउन्समेंट केली जाणार आहे। छत्रपती संभाजीनगरात देखील उद्या मॉकड्रिल होणार आहे। शहरातील प्रमुख ठिकाणी मॉकड्रिल घेण्यात येणार आहे। पहलगाममधील हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही क्षणी युद्ध सुरू होऊ शकतं। त्याच पार्श्वभूमीवर उद्या मॉकड्रिल होणार आहे। यावेळी मुंबईमध्ये आज दादर इथे सायरन वाजवण्यात आलंय। संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत पाकिस्तानची फजिती झाली। संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीतून पाकिस्तानला रिकाम्या हातानेच परतावं लागलं। पाकिस्तानने या बैठकीत भारताच्या कारवाईबाबत कांगावा केला, पण यावर संयुक्त राष्ट्र संघाकडून कोणतंही वक्तव्य करण्यात आलं नाही आणि त्यामुळे पाकचे सर्व मनसुबे धुळीस मिळाले। भारताशी तणाव वाढल्यानंतर जागतिक पातळीवर पाकिस्तान वेगळा पडलाय। भारताच्या कारवाईच्या भीतीनं मग पाकिस्तान जागतिक पातळीवर समर्थन वाढवण्याचा प्रयत्न करतोय। याचाच एक भाग म्हणून पाकिस्तानने आता यूके समोर मदतीसाठी साकडं घातलंय। भारतासोबत तणाव वाढल्यानंतर पाकिस्तानच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत। आता रेटिंग एजन्सी मूडीजच्या अहवालात पाकिस्तानला इशारा देण्यात आलाय। भारतासोबतच्या तणावाचा थेट फटका पाकिस्तानच्या विकासाला बसेल असा इशारा देण्यात आलाय। या तणावामुळे पाकिस्तानचा विकास आणि आर्थिक प्रगती डबघाईला येईल अशी भीती या अहवालातून वर्तवण्यात आली आहे। भारत पाकिस्तान युद्धादरम्यान तणाव परिस्थितीमध्ये आणखी भर पडली आहे। पाकिस्तानी नौदलानं भारतीय नौदलाच्या टेहळणी विमानाचा व्हिडिओ ट्विट केलाय।
भारताच्या संभाव्य हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्तानची झोप उडाली आहे. यामुळेच घाबरलेल्या पाकिस्तान संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. यावेळी बोलताना जमियत उलेमा ए इस्लामचे नेता फजल उर रहमान यांनी सरकारला खडेबोल सुनावलेत. युद्धाची कधीही ठिणगी पडू शकते, पण पाकिस्तानचे सत्ताधारी याबाबत फारसे गंभीर असल्याचं दिसत नाही, असं रहमान यांनी सुनावलं. भारताकडून जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या भीतीनं पाकिस्तानमधील नेत्यांची झोप उडाली आहे. यामुळेच मग घाबरलेल्या पाक नेत्यांकडून चिथावणीखोर वक्तव्य केली जात आहेत. भारत कधीही एलओसीवर हल्ला करू शकतो असा दावा पाकच्या संरक्षण मंत्र्यांनी केलाय. जर असा हल्ला झाला तर भारताला सडेतोड प्रत्युत्तर देऊ अशी धमकी देखील त्यांनी दिली आहे. भारताच्या वॉटर स्ट्राईकनं पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे. भारतानं चिनाब नदीचं पाणी रोखल्यानं पाकिस्तानच्या सिंधू नदी प्रणाली प्राधिकरण म्हणजेच IRSAनं चिंता व्यक्त केलेली आहे आणि पाणी अडवल्यानं पाकमधील खरीप पिकांना याचा मोठा फटका बसू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यान आतापर्यंत 3 युद्ध झाली आहेत, पण या तिन्ही युद्धादरम्यान सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आला नव्हता. पण आता पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी हा पाणी करार भारतानं रद्द केला. याचा मोठा परिणाम आताच पाकिस्तानवर जाणवू लागलाय. पाण्याचा ओघ कमी झाल्यानं पाकिस्तानची हालत खराब झाली आहे. चिनाबनंतर आता झेलम नदीवर असलेल्या किशनगंगा प्रकल्पातून देखील पाण्याचा प्रवाह कमी करण्याची तयारी सरकारनं सुरू केली आहे. यामुळे पाकच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ होणार आहे. पहलगाम बरोबरच दहशतवाद्यांनी इथल्या अम्युजमेंट पार्कमध्ये देखील रेकी केली होती अशी माहिती समोर येते. मात्र अम्युजमेंट पार्कचा आपला प्लॅन दहशतवाद्यांना सोडावा लागला. यानंतर त्यांनी बेसरन घाटीला लक्ष्य केलं. भारत पाकिस्तानमध्ये वाढत असलेल्या तणावाचा परिणाम आता हवाई मार्गांवर देखील स्पष्टपणे दिसून येतोय आणि आता पाकिस्तानला आणखी मोठा झटका लागलाय. 3 मोठ्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी पाकिस्तानचा एअरस्पेस न वापरण्याचा निर्णय घेतलाय. ब्रिटिश एअरवेज, स्विस इंटरनॅशनल आणि एमिरेट्स या कंपन्या पाकच्या हवाई हद्दीतून प्रवास करणं टाळतायत. DRDO आणि भारतीय नौदलानं मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माईनची चाचणी यशस्वीरित्या पार पाडली आहे. ही प्रणाली भारतीय नौदलाच्या समुद्राखालील युद्ध क्षमतांमध्ये आणखी वाढ करेल. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव खूपच वाढला आहे. यावेळी संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख अँटोनियो गुरेज यांनी चिंता व्यक्त केलेली आहे. दोन्ही देशांमधला तणाव मागच्या काही दिवसांमध्ये खूपच वाढला आहे. यामुळे कधीही युद्धाची ठिणगी पडू शकते अशी स्थिती आहे. संयुक्त राष्ट्रसंघानं दोन्ही देशांना संयम बाळगण्याचं आवाहन केलंय. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. सीमा सुरक्षा दलात 16 नवीन बटालियन समाविष्ट करण्यास तसंच 2 नवीन हेडक्वार्टर्स स्थापन करण्यास केंद्रानं मंजुरी दिली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर देखील काश्मीरमध्ये पर्यटकांचा ओघ सुरूच आहे. टेररिझमला टुरिझमनं प्रत्युत्तर देण्याचं देशातलं नागरिकांनी ठरवलेलं आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक असून आम्ही अशा भ्याड हल्ल्यांना घाबरून इथे येणं बंद करणार नाही असा संदेश या पर्यटकांकडून दिला जातोय. पहलगाममधील हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. इथल्या प्रत्येक भागावर सुरक्षा यंत्रणांनी काटेकोर लक्ष ठेवलंय. काश्मीरकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी केली जाते. जम्मू काश्मीरमधल्या पर्यटन स्थळांची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. जम्मूचं प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पटनी टॉप परिसरात CCTV लावण्यात आलेले आहेत. इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर पोलिसांचं कसून लक्ष आहे. बुलेट प्रूफ जॅकेट आणि हत्यारांनी सुसज्ज असं जम्मू काश्मीर पोलिसांचं जवान इथे तैनात करण्यात आले. ठाकरे गटाला गेल्या काही दिवसांपासून कोकणात गळती लागल्याचं पाहायला मिळतंय. अशातच माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याची इच्छा व्यक्त करत उद्धव ठाकरेंकडे कोकणाची जबाबदारी मागितली. जळगावात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहनधारकांची मोठी अडचण होत आहे. भर उन्हात रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं वाहन चालकांचे मोठे हाल होत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या मिटमिटा परिसरातील सफारी पार्कजवळ असलेल्या तलावात एका तरुणाचा बुडून मृत्यू झालाय. पोहण्यासाठी गेला असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं त्याचा बुडून मृत्यू झालाय. मनमाडच्या अंकवाडी भागातील एका शेतकऱ्याच्या शेतातील अजब प्रकार समोर आलाय. शेतकऱ्याच्या विहिरीत डिझेलमुळे संपूर्ण पाणी दूषित झालंय. त्यामुळे ऐन पाणी टंचाईमध्ये पाणी दूषित झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. भुसावळ तालुक्यातील तळवेल शिवारातील रस्ता महसूल विभागानं मोकळा केलाय. यावेळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून तहसीलदारांच्या आदेशानं हा रस्ता मोकळा केला. सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची CID चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात येते. यासाठी प्रहार जनशक्ती पक्षासह ब्राह्मण समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी केली आहे. पंढरपूरच्या पिलीव येथील 8 मोरीजवळ नीरा उजवा कॅनॉल फुटला आणि त्यामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होतोय. दरम्यान याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे.
सोलापूरच्या उजनी धरणातून सीना नदी पात्रात सोमवारपासून आवर्तन सोडलं जाणार आहे. त्यामुळे सोलापूर आणि मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. पुन्हा एकदा शेतीसाठी पाणी सोडल्यामुळे शेतीला जीवनदान मिळणार आहे. वसई विरार पालिका प्रभाग एच मध्ये आमदार स्नेहा दुबे यांच्या हस्ते वसईमध्ये इलेक्ट्रिक बस सेवेचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी अधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण झालं. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उद्घाटन केलेल्या बस स्थानकाचंच काम अर्धवट असल्याचं समोर आलेलं आहे. काम अर्धवट असतानाच एसटी प्रशासनानं लोकार्पण केल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. राज्यातील सर्व शाळांमधील अंगणवाडी केंद्राचं जिओ मॅपिंगचा निर्णय सरकारनं घेतला होता. या मॅपिंगमध्ये धाराशिव जिल्हा शिक्षण विभाग राज्यातून द्वितीय स्थानी आहे. जिल्ह्यातील 8,008 पैकी 1,709 शाळेचं मॅपिंगचं काम पूर्ण झालंय.